तर मित्रांनो, आज आपण लेखा व कोशागारे पुणे विभाग ह्या ठिकाणी जागा निघालेली आहे, जाहिरात निघालेली आहे. तर आज आपण याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन पाहूया PDF स्वरूपामध्ये. नक्की तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. खूप चांगली जागा निघालेली आहे. लेखा व कोशागारे पुणे विभाग पुणे या ठिकाणी कनिष्ठ लेखापालसाठी पुष्कळ 2023-2024साठी जागा निघालेली आहे. कनिष्ठ लेखापाल वेतन पण 7व्या वेतन आयोगानुसार मिळणार आहे. 29,000 ते 92 पर्यंत आणि जागा आहे 75 जागा आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये ऑनलाईन भरण्याचे नक्की पहा. ऑनलाईन पद्धतीनं कसं भरायचं आहे तर फॉर्म त्या स्वरूपात आपण पाहूया. आता याच्यामध्ये म्हटलेलं आहे ऑनलाईन भरण्याची तारीख. ठीक आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू किती तारखेपासून आहे? 31/12 आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दिलेली आहे 30/1 पर्यंत दिलेली आहे. ठीक आहे. आणि वेबसाईट तुम्हाला समोरच दिलेली आहे. वेबसाईट नक्की पहा. वेबसाईट दिलेली आहे इथे. हायलाईट करत आहे मी. इकडे पहा. इथं अर्जाचे ठिकाण, परीक्षेचे दिनांक व कालावधी. ठीक आहे. वेबसाईट दिलेली या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. ठीक आहे. ऑनलाईन 31 तारखेपासून सुरू होणार आहे, 31/12 आणि आखरी डेट आहे 30/1 पर्यंत आहे. समोर पाहू आपण कनिष्ठ लेखापालसाठी. आता ह्या जागासाठी नाही का पुष्कळ 75 जागा आहे. तुम्हाला इकडे दिलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ठीक आहे, भटक्या जाती, भटक्या जमाती ठीक आहे, भटक्या जमाती, त्यानंतर इतर मागासवर्गीयांसाठी, सर्वसाधारणसाठी, त्याच्यानंतर मागासवर्गीयांसाठी अराखीव आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक ही गोष्ट दिलेली आहे इथे, अनाथसाठीही जागा दिलेली आहे. पहा, अनाथसाठीही जागा दिलेली आहे. अनाथसाठीही जागा दिलेली आहे. ठीक आहे. म्हणून जे आहे ते फॉर्म भरू शकता. त्यानंतर नक्की पहा याच्यात ऑनलाईन अर्ज सादर करण्याची महत्त्वाची सूचना. आता याच्यामध्ये उमेदवारांनी ज्यांनी फॉर्म नव्हता भरता येत तेही स्वतः आपल्या हातानं फॉर्म भरू शकता. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी सरळ सेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात ह्या वेबसाईटमध्ये माहिती पडेल. या संकेतस्थळावर जाऊन अभ्यासावी. त्याच्यानंतर उमेदवाराचा ऑनलाईन अर्ज सादर करताना काही ठीक आहे, उपलब्ध करून दिलेले लिंकवर व हेल्पलाईनवर तर संपर्क साधावा. ठीक आहे. कोणाला काही प्रॉब्लेम आहे किंवा काही तर त्याच्यामध्ये ह्या वेबसाईटवरती जाऊन तिथं तुम्हाला हेल्पलाईन नंबर राहील, तर ते तुम्हाला काय करायचे आहे त्याच्यावर जाऊन कॉल करून नाही का विचारू शकता तुम्ही, अजून काही इन्फॉर्मेशन विचारायची आहे तर. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय दिलेलं आहे ऑनलाईन. आता पहा, याच्यामध्ये गोष्ट चांगली दिलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे दिलेली आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे प्रोफाईल याच्यामध्ये दिले आहे. अर्ज सादरीकरण परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी दिलेले आहे. ठीक आहे. समोर पाहू आपण. याच्यामध्ये काही दिलेलं आहे. क्लिक रजिस्ट्रेशन करायचे आहे पहिले. त्याच्यानंतर परीक्षेचे केंद्र. आता परीक्षेचे केंद्र कुठे आहे हे हॉल तिकीटवर तर कळणार आहे तुम्हाला, किंवा तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म म्हणजे ज्या ठिकाणी भरत आहात पुणे जबाबदार राहणार नाही म्हणते. पहा, याच्यामध्ये ही इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, उमेदवारांनी जे मेन आहे तेच घ्यायचे आपल्याला. उमेदवारांनी आपल्या जबाबदारीवर स्वयंखर्चाने परीक्षा केंद्रावर
उपस्थित राहावयाचे आहे. पहा याच्यामध्ये हे दिलेलं आहे. या संबंधात कोणत्याही प्रकारची हानी किंवा नुकसान लेखा व कोशागारे पुणे विभाग पुणे जबाबदार राहणार नाही. म्हणजे त्यांच्या म्हणण्याचे उद्देश काय आहे? आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही, ठीक आहे. किंवा तुम्हाला येताना किंवा जाताना काहीही हानी झाली, काही पण, तर याची जिम्मेदारी आम्ही राहणार नाही, अशा स्पष्टपणे त्यांनी म्हटलेले आहे. त्याच्यानंतर छायाचित्र, ते तर फॉर्म भरल्यावर तर हे होते. त्याच्यानंतर अपलोड हे तर झालेलं आहे क्लिअर. काय हां, अर्ज सादरीकरण. आता अर्ज सादरीकरण म्हणजे काय आता पाहू. अर्ज सादरीकरण, उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी ह्या वेबसाईटवरती जायचं. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट पहा, उमेदवारांनी ऑनलाईन अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्या पडताळणी करावी. ते तर ठीक आहे म्हणा, क्लिअर आहे. समोर पाहू आपण विविध कागदपत्रे. हां, आता याच्यामध्ये पहा, लक्ष द्या. आता विविध कागदपत्रे कोणते जोडावे. कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे. म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे, तर आपल्याला काय करायचे आहे, मोबाईलमध्ये किंवा कोणत्याही नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्ही तो भरून देते फॉर्म. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, पहिला पहा, कागदपत्रे कोणते SSC. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, SSCचे शैक्षणिक अर्हता पण जोडायचे आहे, वयाचा पुरावा पण जोडायचा आहे, त्यानंतर जन्मांचा पुरावा पण जोडायचा आहे, त्यानंतर शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा पण जोडायचा आहे. त्यानंतर टॅग लेखन प्रमाणपत्र. जसे टॅग लेखन म्हणजे काय असते, 30-40 असते. 30-40 मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये. आता पाहू आपण काय काय मागितलं आहे. तर त्याच्यामध्ये 30 मागितलं आहे का, 40 मागितलं आहे का, इंग्रजी टायपिंग मागितलं आहे का, शॉर्ट हँड मागितलेलं आहे. आपण ते समोर PDF स्वरूपात पाहू. टॅग लेखन प्रमाणपत्र मागितलं, MSCIT झालं असन, MSCIT किंवा CCC झालेलं असन, ते जोडू शकता. त्यानंतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र. तुम्ही कोणत्या प्रवर्गात मोडता, म्हणजे कोणत्या जातीमध्ये मोडता, जसं OBC, SC, NT, ठीक आहे, SBC, कोणत्या प्रवर्गात मोडता, तर त्याचे सर्टिफिकेट नाही का जोडायचे आहे तुम्हाला. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा पण, किंवा तुमची कोणत्या आर्थिकदृष्ट्यामध्ये दुर्बलता आहे, तर त्या गोष्टीमध्ये ते जोडायचे आहे. त्यानंतर समोर पाहू काय म्हणताय, अजून दिलेलं आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट जोडायचे आहे. त्यानंतर माजी सैनिक असेल तर माजी सैनिक, खेळाडू असेल तर खेळाडू, विवाहित स्त्रियांच्या नावात बदल्या झालेला पुरावा. म्हणजे याचा अर्थ पहा, विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा. जसं आता लग्नाच्या अगोदर दुसरं आडनाव असते, ठीक आहे, मग लग्न झाल्यानंतर दुसरं आडनाव असते, तर त्याच्यामध्ये बदल झालेला पुरावा नाही का त्याच्यामध्ये जोडायचा आहे तुम्हाला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राज्याचे अधिवास प्रमाणपत्र. म्हणजे याचा अर्थ काय आहे पहा, लक्ष द्या. महाराष्ट्र राज्याचे अधिवासी म्हणजे डोमिशियल सर्टिफिकेट म्हणते त्याला. काय म्हणते, डोमिशियल सर्टिफिकेट. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता, कोणत्या राज्यात राहता, आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्र राज्याच्या रहिवासीचा दाखला असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाचे काय म्हणताय, 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांचे सक्षम विहित नमुने दाखला. हे आपल्यासाठी नाही आहे. ते समोर पहा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचे पुरावा. आता मराठी भाषा, तर महाराष्ट्रात राहतो तर मराठी भाषांचे पुरावा का पाहिजे यांना, ठीक आहे, ते देऊन द्यायचं. लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र, म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहे, लहान पोरं असेल तर त्याचा पुरावा असणं. आत्महत्या शेतकऱ्यांचे पाल्य असल्याचे पुरावा. अगर तुमचे आत्महत्या म्हणजे सपोज जो कोणी शेतकरी आहे, त्यांच्यावर तर लोन असेल किंवा त्यांनी नाही का म्हणजे लोन किंवा आत्महत्या केलेली आहे, ठीक आहे, तर त्यांच्या पुरावा असणं गरजेचं आहे तुम्हाला. तर त्याच्यासाठी नाही का तुम्हाला आरक्षण देण्यात येईल. त्याच्यानंतर स्वातंत्र्य सैनिक पाल्य, त्यानंतर कर्मचारी किंवा हे ते काही विषय नाही आहे आपल्यासाठी, नाही ते, ठीक आहे, म्हणजे ज्यांच्यासाठी आहे तेच
त्यानंतर उमेदवार वरील प्रमाणपत्र द्यायला लागू असणारी कागदपत्रे अपलोड करावी. तर झालं. आता परीक्षेचे शुल्क पहा मित्रांनो, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, परीक्षेचे शुल्क. आता परीक्षेच्या शुल्कामध्ये काय म्हणत आहे याच्यामध्ये पहा, लक्ष द्या. कनिष्ठ लेखापालमध्ये काय म्हणत आहे, खुला प्रवर्ग. पहा, गव्हर्नमेंटनं सर्वात जास्त एक तर खुल्या प्रवर्गामध्ये पैसे लुटण्याचे काम केलेले आहे आणि राखीव प्रवर्ग ज्यांची कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांनी लुटण्याचे काम केलेले आहे. पहिले 150 रुपये, 200 रुपये, 50 रुपये, 100 रुपये घेत होते, ठीक आहे. पण आता काय करत आहे, गव्हर्नमेंटनं प्रायव्हेटला कॉन्ट्रॅक्ट देऊन काय केलेलं आहे, आपला बोज हलका केलेला आहे. लक्षात ठेवा. म्हणून नाही का, हे एवढी फीस नाही का तुमच्याकडून म्हणजे आमच्याकडून, सर्वांकडून, माझ्याकडून असो, कोणी असो, सर्वांकडून घेत आहे. पण हे गव्हर्नमेंट काय करत आहे माहीत आहे का तुम्हाला, सांगतोय. हे जे आहे 75 जागा जे आहे ते क्लिअरली सांगतो, 75 जागा म्हणून आता हे 1000 रुपये एका व्यक्तीकडून घेत आहे. काय 1000 रुपये एका व्यक्तीकडून घेत आहे किंवा 900 रुपये एका व्यक्तीकडून घेत आहे. आता काहून घेत आहे, यांचा पण फायदा आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. हे तर नंतर सांगेन मी, आपण भलत्याच गोष्टीकडे जात आहे. पहा, त्याच्यानंतर काय म्हणत आहे, उपरोक्त परीक्षा. त्याच्यानंतर काय म्हणते, उपरोक्त परीक्षा चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. त्यानंतर याच्यामध्ये माजी सैनिकासाठी आहे, माजी सैनिकासाठी फ्री आहे. चल बढिया, एक काम तर चांगलं आहे. माजी सैनिक पण एक चांगलं काम आहे, आपला देशभक्त आहे, त्यांच्यासाठी फ्री ठेवलेलं आहे. महिलांसाठी नाही ठेवलं आहे वाटतं, इथं महिलांसाठी शुल्क आकारण्यात आय थिंक घेतलेलं आहे. त्यानंतर पाहू आपण समोर, परीक्षेचे शुल्काचे भरणं. ते ऑनलाईन भरा, ऑफलाईन आहे का माहीत नाही, तर ऑनलाईनच पेमेंट असेल आय थिंक. समोर पाहू आपण, अर्जाची उपलब्धता दिलेली आहे इथं, ठीक आहे. पहा उपलब्धता, पहा याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, अर्जाची उपलब्धता. पहा, अर्ज ह्या वेबसाईटवर तर संकेतस्थळावर तर दिनांक 31/12/2024 पासून उपलब्ध होईल. म्हणजे 1 तारखेपासून, नवीन वर्षाच्या 1 तारखेपासून सुरू होईल. हा गोष्टी करून चालायच्या आपल्या. समोर पहा, सर्वाधिक सूचना. याच्यामध्ये काही नाही, जे इम्पॉर्टंट आहे तेच पाहू आपण. हां, आता स्वरूपात अर्ज याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, हा इम्पॉर्टंट आहे. परीक्षेचे स्वरूप व दर्जा. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी. परीक्षा कशा पद्धतीनं होणार आहे पहा, उच्च माध्यमिक शालेय परीक्षा म्हटलेलं आहे. याच्यानं इंग्रजी पण आहे, मराठी ग्रामर आहे, इंग्रजी ग्रामर आहे, सामान्य ज्ञान आहे, ठीक आहे, आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे. यांची का 25-25चे सेट आहे, 25-25चे सेट आहे. म्हणजे एका क्वेश्चनवर तर 2 मार्क आहे. पहा, एका क्वेश्चनवर तर 2 मार्क आहे, म्हणजे असे किती क्वेश्चन होईल, 200 मार्काचा पेपर आहे. किती मार्काचा पेपर आहे, 200 मार्काचा पेपर आहे, ठीक आहे. किती मार्काचा पेपर आहे, 200 मार्काचा पेपर आहे. समोर पाहू आपण, ठीक आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी असे किती मार्काचे पेपर, 100 क्वेश्चन राहीन, 100 क्वेश्चन राहीन, पण काय राहीन, किती राहीन, 200 मार्काचे पेपर राहीन. त्याच्यानंतर पाहू, आता तास किती राहीन, 2 तासाचे पेपर राहीन. पहा, 120 मिनटं म्हणजे 2 तास होते, 2 तासाचे पेपर राहीन. त्याच्यानंतर पाहू आपण समोर, हां, आता अभ्यासक्रम पाहू आपण. आता याच्यामध्ये अभ्यासक्रम का म्हणत आहे, अभ्यासक्रम पाहू आपण. आता मराठीमध्ये काय विचारणार आहे हे पाहून घेऊ आपण. मराठीमध्ये काय विचारणार, मराठीमध्ये पहा, सामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना विचारणार आहे, व्याकरण विचारणार आहे, म्हणी विचारणार आहे, ठीक आहे, म्हणी. त्याच्यानंतर वाक्यप्रचार विचारणार आहे, उपयोग, तसेच
उतार्यावरील प्रश्नांचे. त्यानंतर इंग्रजीमध्ये तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये तेच करंट अफेअर, आधुनिक भारताचे इतिहास. ठीक आहे, सामान्य ज्ञानमध्ये आधुनिक भारताचा इतिहास विचारण. त्याच्यानंतर भूगोल विचारण. काय विचारण? भूगोल. त्यानंतर पर्यावरणबद्दल विचारण. त्याच्यानंतर सामान्य विज्ञानबद्दल विचारण. पर्यावरण सामान्य विज्ञानबद्दल विचारण. आणि समोर पाहू आपण अर्थविज्ञान आयोग. हे चालू घडामोडी करून ठेवून त्याच्यानंतर हा नक्की माहितीचा अधिकार 2005 हा पुष्कळ पेपरमध्ये विचारते मित्रांनो. ठीक आहे, म्हणून हा बरोबर आणि चालू घडामोडी याच्यावरच मार्क कव्हर करता येते. त्यानंतर पात्रता काय? भारताचे नागरिक असावं, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असावं. ठीक आहे, ते तर पाहिलं आपण. अधिवास ते तर सर्टिफिकेट तुम्हाला माहिती आहे का फॉर्म भरायचा. हां, आता वयोमर्यादा. याच्यामध्ये वयोमर्यादा पाहू आपण. वयोमर्यादा ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाच्या म्हणजेच 30/1/2025 रोजी किमान वयोमर्यादा 19 वर्षे, कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे म्हणते. पहा, आता याच्यामध्ये मागासवर्गीय 38 वर्ष भरू शकते, मागासवर्गीय 43 वर्षापर्यंत, अनाथ, त्याच्यानंतर दिव्यांगपर्यंत 45पर्यंत भरता येते. त्यानंतर याच्यामध्ये दिलेले आहे प्रकल्पग्रस्त 45, भूकंपग्रस्त 45, पदवीधर असलं, अंशकालीन म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय असते तर 55पर्यंत भरता येते. त्याच्यानंतर समोर पाहू आपण शैक्षणिक आहारता. हां, आता पहा शैक्षणिक आहारता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. शैक्षणिक आहारता शैक्षणिक आहारतामध्ये पहा, शैक्षणिक आहारता विद्यापीठ कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेल्या अन्य कोणतीही आहारता. म्हणजे याच्यामध्ये डायरेक्टच त्यानं म्हटलेलं आहे कोणत्याही शाखेची पदवी असणं गरजेचं आहे. तुम्ही कोणतीही पदवी केलेली आहे चालते, पण याच्यामध्ये हे डाऊन करा तांत्रिक आहारता, हे मेन आहे. त्याला मराठी टॅगलेखनमध्ये 30 पास असणार. तर मराठी टायपिंग 30 पास प्रति मिनिट, वेग मर्यादा इंग्रजी 40, ज्याच्या मराठी टायपिंग 30 झालेलं आहे आणि इंग्रजी 40 झालेले आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर संगणक टॅगलेखनचे प्रमाणपत्र जसं MSCIT CCC असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तेच लोक फॉर्म भरू शकते. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, शैक्षणिक तांत्रिक गणना करण्याची दिनांक, ते तर जाऊ द्या, जे मेन आहे तेच. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रवेशपत्र. आता प्रवेशपत्र हा वेबसाईटवरतीच भेटून जाईल तुम्हाला. 10 वेळा ते वेबसाईट सांगितलेले आहे. त्यानंतर अजून काहीच नाही याच्यामध्ये. पाहू आता समोर अजून ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे फक्त. अजून काय आहे पाहून घेऊ. त्याच्यानंतर कनिष्ठ लेखापाल पदाकरीच्या दिव्यांगत हे झालं, ते त्याचे काही हे नाही आहे. अजून पाहू, अजून PDF मध्ये अजून काही आहे का असं. माजी सैनिकांसाठी तर आहे म्हणा. भूकंपग्रस्त हे पूर्ण दिलेलं आहे. जे मेन आहे तेच पाहिजे आपल्याला. अजून काही आहे याच्यामध्ये. कागदपत्र तर आपल्याला माहिती आहे काय जोडा लागते तर. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून काही आहे नाही याच्यामध्ये, फक्त एवढंच आहे. मेन म्हणजे उद्देश काय आहे का तुमच्या पदवी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचं शैक्षणिक पात्रता, तुम्ही पदवी असणं गरजेचे आहे. त्यानंतर मराठी 30, ठीक आहे, मराठी 30 आणि इंग्रजी 40 टायपिंग असणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर MSCIT आणि CCC किंवा शैक्षणिक ज्ञान कोणतंही असणं, संगणकाचे असणं गरजेचे आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला मराठीचे ज्ञान असणं गरजेचे आहे. बस एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, अजून माहितीसाठी मला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय भारत.